साडी नवीन वाली पेंडली ना हाँ आले का रे थांबा पैसा तर कशा आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या दिवसाची म्हणजे आणि ब्लॉगची सुरुवात ही चैत्यभूमीपासून झाली आहे. तर ज्या माणसामुळे म्हणजे ज्या महामानवामुळे आता माझं अस्तित्व आहे, जे मी तुमच्यासमोर हे प्रेझेंट होतो आहे, तर हे त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर त्यांना त्रिवार वंदन करून आलो आहे. तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिन, त्याचसोबत अशोक विजयादशमी आणि दसरा यांच्या सगळ्यांचा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता जाऊन विहारात प्रोग्राम आहे आज. तर आज 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतराची दीक्षा घेतली, म्हणजे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये पदार्पण केलं नाही. तर त्यानिमित्त आज प्रोग्राम आहे विहारात. तर आता निघूया. तर निघालो विहारात जायला. तर आई पप्पानी गेलेत, आता मी पण जातोय. आजी पण गेली आहे. जर का बाबासाहेब आंबेडकरांची सांगणं तिथं आम्ही हिंदू म्हणून नाही सांगत. तिथं सांगते मी बौद्धांच्या भूमीतून आम्ही आहे ना. ते योगी आदिनाथ ते सांगते आमचं मॉंग. अरे तू मॉंग आहे, मॉंग सांगतोय तू स्वतःला. त्याला माहित आहे मॉंग म्हणजे जगामध्ये कोणाला म्हणतात. अपवित्र होऊन जाऊ. निघा इथून. एक वेळेस जनावरांची केस कापेल, पण तुमच्या सारख्या नीच जातीच्या लोकांना जवळ पण करणार नाही. निघताय की नाही? का तगडं तोडू तुमचं. रडू नको भीमा, रडू नको. बंधू आणि भगिनींनो, मी मागील 10 वर्षाच्या आंदोलनावर जेव्हा नजर टाकतो तेव्हा भविष्यासाठी माझं मन चिंतित होतं. आता वेळ आली आहे गुलामगिरीचे ओझे फेकून देण्याची. अजून किती दिवस असे गुलामीचे जीवन जगायचे, जातीपातीचे बंधन तोडण्याची. आपण माणसं आहोत, आम्हाला आमचा स्वाभिमान हवा आहे. बंधूंनो, कोणत्या धर्मात जन्माला यायचं हे मात्र माझ्या हातात नव्हतं.
परंतु कोणत्या धर्मात मरायचं हे मात्र माझ्या हातात आहे. बंधू आणि भगिनी, जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही. जर अकाउंटची फाईल द्या. जरी मी महाराजांना सांगितलं तर तुमचं काय होईल माहिती आहे का? तुषार सांगा हो, तुषार सांगा हो. मला काही फरक पडत नाही. माझी पडलं ना, मला काही फरक पडत नाही. महाराजांना लय समाचार हवं असेल तर ते राजवाड्याचं पाणी तुम्हाला देणार. आणि याने काय पाण्याला हात लावत. माझी पात्रता याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे. हा तर एक साधा क्लर्क आहे. मी एवढं उच्च शिक्षण घेतलेलं आहे. हा साधा क्लर्क आहे. माझी पात्रता याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे. तरी मला काहीही किंमत नाही. साधं पाणीही प्यायला मिळत नाही. कसला हा समाज, कसली धर्मव्यवस्था. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओंजळीत टाकलं. समतेचा, ममतेचा, करुणेचा बुद्ध आम्हाला दिला आणि बुद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बाबासाहेब करे पुकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लहान भीमाच्या भूमिकेत होता गौरव जाधव. नारायणच्या भूमिकेत होता आदित्य सातपुते. गिरायकाच्या भूमिकेत होता पवन सातपुते. नागपूरला इतक्या लांब कशासाठी?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला जाऊन बौद्ध धर्म स्वीकारणार आहे. मी सुद्धा नागपूरला जाऊन बौद्ध धर्म स्वीकारणार आहे. या हिंदू धर्मात राहून आपल्याला काहीच किंमत नाही. मी बौद्ध धर्म स्वीकारून स्वाभिमानाचं जीवन जगणार आहे. बौद्ध झाल्यावर असल्या गुलामगिरीपासून आपल्याला सुटका मिळणार आहे ना ताई? हो हो, का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे. उद्या आपली लहान लहान बालकं शाळेत जातील, मोठमोठ्या मास्तरीण होतील. तेव्हा ज्या लोकांना आपण मुजरे करत होतो तीच लोक उद्या आपल्या मुलांना सलाम करणार आहेत. मी पण होणार बौद्ध. मी पण येणार ताई तुझ्यासोबत नागपूरला. हो, आपण सगळे जाऊ नागपूरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि नागपूरच्या 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओंजळीत टाकलं. समतेचा, ममतेचा, करुणेचा बुद्ध आम्हाला दिला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, बाबासाहेब करे पुकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लहान भीमाच्या भूमिकेत होता गौरव जाधव, नारायणच्या भूमिकेत होता आदित्य सातपुते, गिरायकाच्या भूमिकेत होता पवन सातपुते, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत प्रथमेश पैठणे, क्लर्कच्या भूमिकेमध्ये आमचा मनमित चौधरी होता. त्यानंतर आमची स्वरा आहे बाबासाहेबांच्या लहानपणीची जे वेशभूषा केली प्रांजल, रिद्धी, त्यानंतर गुंजाताई, त्यानंतर आमची पूर्वी, या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. सर्वजण एकदा स्टेजवरती या कृपया. एक ग्रुप फोटो उद्या. चला गौरवचं शीख, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मगुरू बाबासाहेबांना भेटले. निजामानंतर बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर मी तुमच्यावर लाखो रुपये देऊ शकतो असं आमिषही दाखवलं. तर हिंदू महासभेसारख्या महासभेने बाबासाहेबांनी जर हिंदू धर्म सोडला तर घटनेमध्ये जे अस्पृश्य समाजास आरक्षण दिले आहे ते त्यांना सोडावे लागेल अशा पद्धतीच्या धमक्याही त्यांना दिल्या. पण बाबासाहेब बदली नाही. त्यांना हवा होता समतावादी धर्म, त्यांना हवा होता स्त्री पुरुष समानता सांगणारा धर्म, त्यांना हवा होता विज्ञानवादी धर्म. बाबासाहेबांना ईश्वरवादी किंवा निरीश्वरवादी याच्यापेक्षा वास्तववादी धर्म होता. डोळे उघडे ठेवून माणसाला प्रज्ञावादी करणारा धर्म हवा होता आणि म्हणून मग त्यांनी निवड केली बौद्ध धर्माची. इतर धर्माचं तत्वज्ञान जग कसं आहे हे सांगतं, परंतु बाबासाहेबांचं तत्वज्ञान जग कसं बदलायचं हे सांगतं. आणि मग बाबासाहेबांनी निर्णय घेतला की मी बौद्ध धर्म स्वीकारेन. बाबासाहेबांच्या घोषणेने संपूर्ण अस्पृश्य समाजात आनंदाचे वातावरण पसरले आणि एक लगबग सुरू झाली.
निघाले नागपूरला. नागपूरला इतक्या लांब कशासाठी? अगं तुला माहिती नाही का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला जाऊन बौद्ध धर्म स्वीकारणार आहे. मी सुद्धा नागपूरला जाऊन बौद्ध धर्म स्वीकारणार आहे. या हिंदू धर्मात राहून आपल्याला काहीच किंमत नाही तर मी बौद्ध धर्म स्वीकारून स्वाभिमानाचं जीवन करणार आहे. बौद्ध झाल्यावर असल्या गुलामगिरीपासून आपल्याला सुटका मिळणार आहे ना ताई? हो, का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे. उद्या आपली लहान लहान बालकं शाळेत जातील, मोठमोठ्या मास्तरीण होतील. तेव्हा ज्या लोकांना आपण मुजरे करत होतो तीच लोक उद्या आपल्या मुलांना सलाम करणार आहेत. मी पण होणार बौद्ध. मी पण येणार ताई तुझ्यासोबत नागपूरला. हो, आपण सगळे जाऊ नागपूरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो.